हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. अधिक मासाला सुरुवात झाली आहे. 17 मे पासून ते 15 जूनपर्यंत अधिक मास राहणार आहे. अधिक मासात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची, कारण हा महिना जरी म्हणजे या महिन्यात शुभ कार्य होत नसले तरीसुद्धा हा महिना देवांची सेवा करण्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे. या महिन्यात का नाही होत शुभ कार्य? देवांची सेवा आपण करू शकतो, परंतु शुभ कार्य करू शकत नाही. का? कारण हा महिना देवांना समर्पित आहे. आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, म्हणजे या महिन्यात आपल्या हातून भगवंताची सेवा व्हावी यासाठी हा महिना आहे. म्हणून शुभ कार्य होत नाही तरीसुद्धा आपण देवांची सेवा करू शकतो. तर जास्तीत जास्त या महिन्याला महत्त्व द्या आणि जास्तीत जास्त या महिन्यात तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तर या महिन्यात आपण भगवान विष्णूची सेवा करत आहोत, माता लक्ष्मीची सेवा करत आहोत. यासोबतच आपल्याला या महिन्यात पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. सगळ्यात आधी येतात ते पितर. आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलं आहे की सगळ्यात आधी पितरांची सेवा करायची असते. दररोज नित्यनेमाने सकाळी उठल्याबरोबर पितरांची सेवा करायची, त्यानंतर देवपूजा करायची असते. म्हणजे आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची, आपल्या गुरुची सेवा करायची असते. परंतु आपल्याने ते होत नाही. तर आता हा अधिक महिना आपल्याला सोडायचा नाही. ज्या दिवसापासून तुम्ही हा व्हिडिओ बघणार माझा, त्या दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकतात. तर तुम्हाला दररोज अधिक मासात जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस पितरांची सेवा करायची. अगदी ही सेवा करायला तुम्हाला फक्त 5 मिनटं लागणार आहे, मोजून 5 मिनटं. परंतु बघा, तुमचा जो काही प्रखर पितृदोष असेल तो दूर होणार आहे. पितरांचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुमचे पितर तृप्त होणार आहे आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तर आपल्याला अधिक मासात जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची. तर फक्त 5 मिनटं पितरांना द्यायची आहेत. तर आता ही सेवा कोण करू शकतं? तर ही सेवा पुरुषांनी करायची. जर पुरुषांना वेळ नसेल म्हणजे प्रयत्न करा. जर पुरुषांना वेळ मिळत नसेल तर काही हरकत नाही. तर ही सेवा म्हणजे आपले जे पितर असतात ते आपले आईवडील असतात. तर म्हणून पितरांची सेवा पुरुषांनी करायची असते. म्हणजे तुमच्या आईवडील आहे ते तुम्ही त्यांची सेवा करा. कमीत कमी या अधिक मासात करा. नसेल शक्य तर महिलांनी केलं तरीसुद्धा चालेल. तर सकाळी उठल्यावर तुम्हाला आपला नित्यसेवाचा जो ग्रंथ आहे त्यात पितृसूक्त आणि पितृस्तोत्र दिलेलं आहे. पितृसूक्त, पितृस्तोत्र दोघांचं पठण करा, किंवा नसेल शक्य तर एक पठण केलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. आसन घेताना देवांचं आसन घ्यायचं नाही, त्यासाठी तुम्ही वेगळं आसन घ्या आणि तेच आसन दररोज नित्यनेमाने वापरायचं. तुम्हाला रूम बघायची गरज नाही, म्हणजे बेडरूममध्ये, हॉलमध्ये, कुठेही तुम्ही सेवा करू शकता. दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. शक्य असेल तर मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि अगरबत्ती लावा. दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि दिवा अगरबत्ती लावायची आणि पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र किंवा दोघं तुम्हाला पठण करायचे. एक वेळाचं पठण करायचं. तर या दोघांचं पठण करायचं आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे. पितरांना नमस्कार करायचा, तिथे डोकं टेकायचं आणि पितरांना सांगायचं की हे पितृ आणि ओम पितृ देवताय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा किंवा 108 वेळा जप करा. आणि त्यानंतर लोटांगण घालायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची की हे पितृ देवता, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला सद्गती मिळो, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. मला माहीत आहे तुम्ही मला बघत आहात, तर माझ्या हातून आजपर्यंत काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. मला आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. तुमचा कृपाशीर्वाद आम्हाला मिळू द्या. आमच्यावर तुमची कृपा असू द्या, असं त्यांना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ते आसन जागेवर ठेवायचं आणि हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजेच्या आधीच तुम्हाला हे काम करायचं आहे. आता हे झाले सेवा. आणि यानंतर तुम्हाला सायंकाळी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्यायचा. कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम. कणकेचा नाही घेतला तर मग तुम्ही जो आपला पितळी, तांब्याचा किंवा मातीची पणती घ्या. त्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि तो दिवा तुम्ही दक्षिणेकडे लावायचा. म्हणजे त्या दिव्यात 2 लवंग घालायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून, दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजा असतो बघा आपला, त्याच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेकडे, म्हणजे दक्षिणेकडे तिची वात जायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून. आणि तो दिवा लावल्यानंतर तिकडे तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तुम्हाला जे तुम्ही प्रार्थना केली सकाळी तीच सायंकाळी सुद्धा प्रार्थना करायची. पितरांना नमस्कार केला, प्रार्थना केली की त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि सकाळी तो दिवा तुम्हाला उचलायचा आहे तिथून आणि निर्माल्यात ते टाकून द्यायचं. ती जी काजळी आलेली दिव्याची ती टाकायची. तर अशी तुम्हाला पितरांची सेवा करायची. अगदी सोपी सेवा आहे. काही जास्त त्यात म्हणजे तुम्हाला वेळ जाणार नाही. 5 मिनटं तुम्हाला द्यायचे आहेत. तर ही सेवा तुम्ही दररोज नित्यनेमाने करू शकता, किंवा तुम्हाला शक्य नसेल, ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी करा. म्हणजे अधिक महिन्यात तुम्हाला जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवस पितरांची सेवा करायची. आणि ज्या दिवशी महिलांचे काही पिरियड्स आले तरी ही सेवा केली नाही तरी चालेल. म्हणजे पिरियड्स नको पाहिजे सेवेसाठी.
दिवा लावण्यासाठी किंवा सकाळी तुम्ही सेवा करा. त्या दिवशी 4 दिवस तेवढे स्किप करायची आणि त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. तर जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकता. परंतु जास्तीत जास्त सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि पितरांची सेवा या महिन्यात करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचं पुण्याचं फळ आपल्याला काही पटीने मिळतं. मेन म्हणजे पुण्याचं फळ म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळाले तर आपल्या ज्या संसारात अडचणी येत आहेत त्या अडचणी आपल्या कमी होतात. आपल्या सांसारिक अडचणी कमी होतात. आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या मुलांना सुद्धा त्यांचे आशीर्वाद मिळतात. ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात. म्हणून आपल्याला पितरांची सेवा करायची. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त पितरांची सेवा करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ नक्की द्या. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केले फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.